हाय, हॅलो, नमस्ते. मी प्राजक्ता. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल आर्ट क्राफ्टी प्राजक्तामध्ये खूप स्वागत करते. फ्रेंड्स, हेअर केअर रुटीन सेक्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशी रेसिपी जी तुमच्या केसांना, स्किनला आणि हेल्थला आतून स्ट्रॉंग करणार आहे. आपली खाद्य संस्कृती एवढी समृद्ध आहे की आपण जर आपल्या जुन्या रेसिपीजना खाद्य संस्कृतीला फॉलो केलं ना, तर आपल्याला एक्स्ट्रा सप्लिमेंट्सची गरजच पडणार नाही. आजच्या रेसिपीसाठी मी इथे जवस भाजून घेत आहे. एकदम मंद आचेवर हे जवस भाजून घ्यायचे आहेत. जवसाचा छान तडतड आवाज येईपर्यंत यांना आपण भाजून घेऊ. जवळपास 2.5 महिन्यानंतर आज मी तुमच्यासोबत बोलत आहे, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे फ्रेंड्स. इतके दिवस मी व्हिडिओज का अपलोड केले नाहीत, कुठे होते, काय केलं, हे सर्व मी तुमच्यासोबत येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये नक्की शेअर करीन. जवस भाजत आहे तोपर्यंत ही बघा ही भरणी. यामध्ये मी भरली होती घरी बनवलेली आवळा कँडी. पूर्ण आवळा कँडी संपली आहे बरं. ही आवळा कँडी मी आवळे न उकडता कशी बनवली आहे हे सांग असं तुम्ही म्हणालात, तर हे पहा, मी हे आवळे एका ताटात ठेवून फ्रीजरमध्ये ठेवणार आहे 7-8 दिवसांसाठी. त्यानंतर त्यांच्या कळ्या आपण सेपरेट करणार आणि परत 7 दिवसांसाठी साखरेच्या पाकात ठेवणार. साखरेच्या पाकात काढून आवळा कँडी छान ड्राय होईपर्यंत तिला उन्हात वाळवणार. आपला जवस छान भाजला गेलेला आहे. मी जवसाला अधूनमधून थोडंसं हलवत होते म्हणजे तो करपणार नाही. जवसाला थंड करण्यासाठी ताटात काढून घेऊ आणि हे थंड होत आहे तोपर्यंत पाहू आजची आपली दुसरी रेसिपी. आपली दुसरी रेसिपी ही झटपट होणारी समर स्पेशल रेसिपी आहे. याला मी समर स्पेशल रेसिपी म्हणत आहे, पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा बॉडी हीट जास्त असल्यामुळे त्रास होतो त्यांना पूर्ण वर्षभर या रेसिपीमुळे आराम मिळणार आहे. या रेसिपीने पोटातली उष्णता कमी व्हायला मदत होते. तर इथे मी घेतली आहे अगदी हलकीशी भाजलेली बडीशोप, थोडीशी मिरपूड, ब्लॅक किंवा पिंक सॉल्ट आणि कलपी खडी साखर. याची पावडर आपण करून घेणार आहोत. छान बारीक पावडर करून घ्या. हवं तर एकदा ही पावडर चाळून घेऊ शकता. ही पावडर बनल्यानंतर त्याला एअरटाईट बर्नीमध्ये ठेवायची आहे. बाहेर 2 आठवडे किंवा फ्रीजमध्ये 1 महिना हे पावडर चालतं. आता हे पावडर वापरायचं कसं? 1 ग्लास थंड पाण्यामध्ये 1 चमचा पावडर टाकायचं आणि टाडा, तुमचं बडीशोप सरबत रेडी आहे. यात हवा तर थोडा पुदिनाही तुम्ही ऍड करू शकता. बडीशोपने डायजेशन आणि मेटाबॉलिझम सुधारते, पोटातली उष्णता कमी होते, डोळ्यांसाठी चांगली असते आणि एक उत्तम माउथ फ्रेशनर तर असतेच. पुढची रेसिपी म्हणजे एक नंबर बरं का. 10 मिनिटात म्हणजे अगदी 10 मिनिटात बनते आणि बनवली की 2-3 दिवसात संपते सुद्धा. ही कैरीची चटणी माझ्या आईची रेसिपी आहे. कैरी, कांदा, तिखट, मीठ आणि साखर. बस एवढी चटपटीत बनते ही चटणी, पाहताच तोंडाला पाणी सुटेल. पोळी, भाकरी, खिचडी, पुलाव कशाही सोबत ही चटणी बेस्ट लागते. मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी पण उत्तम उपाय. तर मग चला ट्राय करा ही चटणी आणि कमेंट करून सांगा ही तुम्हाला कशी वाटली. बरं, आता चिरताना रडवणारा हा कांदा तुमच्या आणि तुमच्या बागेच्या सौंदर्यासाठी इतका गुणकारी आहे म्हणून सांगू. म्हणजे याचा हा जो पाचोळा आहे, जो फुंकर घातली की उडतो तोच फक्त. हा पाचोळा पण उपयोगाचा आहे. उरलेला जो आहे तो कचरा, तो टाकून द्यायचा. पण हा जो पाचोळा आहे तो मी सांभाळून ठेवते. हेअर ऑइल बनवताना किंवा मेहंदी भिजवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यात पण मी याचा वापर करते. तसेच महिन्यातून एकदा किंवा 2 वेळेस याचं फर्टिलायझर बनवून आमच्या बागेतल्या झाडांना देते. आता हे फर्टिलायझर बनवायचं कसं, तर प्रोसेस खूप सोपी आहे. लक्ष देऊन बघा, सहज समजेल. या फर्टिलायझरला ऑनियन पील फर्टिलायझर असं म्हणतात. त्याचे खूप बेनिफिट्स आहेत. फुलं आणि फळं देणाऱ्या झाडांसाठी एनर्जी बूस्टर आहे. छोट्याशा कुंडीतल्या थोड्याशा मातीमध्ये कितीशे असे न्यूट्रिशन्स असतील आणि मग झाड कसं ग्रो करेल. झाडाला लिक्विड आणि सॉलिड फर्टिलायझर मधून जे एक्स्ट्रा न्यूट्रिशन आपण देतो त्याने झाडाला ग्रो करण्यासाठी आणि भरपूर फळं फुलं उगवण्यासाठी एनर्जी मिळते. असे विविध प्रकारचे एनर्जी बूस्टर्स आपण घरच्या घरी आणि फ्रीमध्ये सहजपणे बनवू शकतो. यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही. आठवड्यातून एकदाच आपल्याला हे काम करायचं आहे आणि त्यासाठी तुमची झाडं भरपूर फुलांच्या रूपाने तुम्हाला थँक्यू ही म्हणणार आहेत. आता हे फर्टिलायझर बनवताना बॉटलमध्ये पूर्ण वरपर्यंत पाणी भरायचं नाही. अधूनमधून याचं झाकण उघडायचं म्हणजे आत तयार होणारा गॅस रिलीज होईल आणि बॉटलवर प्रेशर येणार नाही. हे फर्टिलायझर तुम्ही कमीत कमी 1 ते 3 दिवस बॉटलमध्ये ठेवू शकता. झाडांना देताना यामध्ये 10 ते 15 लिटर पाणी ऍड करायचं आणि मगच झाडांना द्यायचं, नाही तर झाडं करपतील. चला, आपला जवस थंड झाला आहे. आता जवसाची पारंपरिक रेसिपी म्हणजे याची चटणी करून घेऊया.
तुम्ही गुगल किंवा AI ला विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 आणि फायबर असतं. जवस तुम्ही कच्चे खाऊ नयेत, ते नेहमी भाजून खावेत. अख्खे जवस पचायला थोडे जड असतात, त्यामुळे त्यांची पावडर करून खाणे उत्तम. तुम्ही 1 चमचा जवसाची पावडर पाण्यात टाकून घेऊ शकता. दिवसातून 1 किंवा 2 चमचेपेक्षा जास्त जवस पावडर खाऊ नये. अरे, पण हे तर सगळं आमच्या घरात पिढ्यानपिढ्या चालू आहे. उलट या जवसाच्या पावडरमध्ये आम्ही थोडे स्पाइसेस ॲड करून त्याला अजून गुणकारी आणि चविष्ट बनवलंय. हो की नाही फ्रेंड्स? कमेंटमध्ये सांगा कोण कोण ही चटणी रेग्युलरली खातं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.